नमस्कार मित्रांनो, मी वीरेन करत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी फिटनेस चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वीरेश मसल फिटनेस चॅनल. मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, एका नवीन विषयावर, एका नवीन टॉपिकवर. सो आपला आजचा टॉपिक आहे वजन कसे वाढवावे किंवा वजन वाढवण्यासाठी तुम्ही काय खाल्लं गेलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीत खाल्लं गेलं पाहिजे, तेच मी तुम्हाला मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर मित्रांनो, वजन वाढण्यासाठी नेमकं काय खायचं, हा एक मोठा प्रश्न आपल्या जिममधल्या मुलांना पडतो. मी एवढा व्यायाम करतो, मी एवढा खातो, मी एवढे तास व्यायाम करतो. पण मित्रांनो, तुमच्या तेवढ्या तास करा, तुम्ही जेवढे तास जे व्यायाम करताय त्या व्यायाम करण्याला अर्थ नाही. कारण जर तुम्ही योग्य डाएट, योग्य आहार जर तुम्ही करत नसाल तर त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. येस, सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की वजन वाढवण्यासाठी नेमकं काय खाल्लं गेलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीत खाल्लं गेलं पाहिजे. सो मित्रांनो, आजची मी माहिती जी तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, ही माहिती छोटीशी आहे पण ती तुम्हाला खूप मोठा फायदा करून देणारी आहे. म्हणजे जर तुम्ही हे खरंच ही जे सांगणारे आता जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्ही खरंच तुमच्या आहारात जर त्या पद्धतीचा जर तुम्ही बदल केलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत ही शेअर करा. आपली ही जी व्हिडिओ आहे मराठी भाषिक लोकांपर्यंत पोचवा, जास्तीत जास्त पोचवा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सबस्क्राईब अवर चॅनल फास्ट. सो मित्रांनो, आपला पहिला पॉईंट आहे, 2 जेवणाच्या मध्ये तुम्ही जास्त गॅप घेऊ नका. प्रत्येक 2 ते 2.5 तासानंतर किंवा प्रत्येक 2-2.5 तासाचा गॅप घेऊन काहीतरी खात राहा आणि जास्त वेळ उपाशी राहू नका. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुमच्या आहारात प्रोटीनच्या तुलनेत कार्ब आणि फॅटचे प्रमाण जास्त असावे. मित्रांनो, म्हणजेच तुमच्या आहारात तुम्ही 60 to 70% कार्ब आणि 20 to 30% प्रोटीन असावे. तिसरा पॉईंट आहे, आपल्या शरीरातील मांस आणि फॅट वाढवण्यासाठी तुम्ही बटाटी, रताळी, केळी, अंडी, दूध, डेअरी प्रोडक्ट तसेच डाळी, कडधान्य इत्यादीसारखे जे पदार्थ आहेत हे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या आहारात घेतले पाहिजे. चौथा पॉईंट मित्रांनो, तुम्ही दिवसाची सुरुवात ही तुम्ही वॉर्म वॉटरने केलं पाहिजे. म्हणजे कोमट पाण्याने तुमचं बॉडी डिटॉक्स होते. तुम्ही दिवसभरात तुम्ही कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी हे तुम्ही प्यायलाच हवं. 5वा पॉईंट आहे, नाश्त्याला तुम्ही उपमा, शिरा, ओट्स, पोहे, डोसा, इडली यासारखे पदार्थ खावे. तसेच त्यानंतर 2 तास गॅप ठेवून तुम्ही उकडलेली अंडी, केळी आणि सफरचंदसुद्धा खाऊ शकता. 6वा पॉईंट आहे मित्रांनो, तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये 2 ते 4 चपात्या, सिजनल भाज्या, डाळ भात, दही किंवा ताक, सलाड असं पूर्ण जेवण असावं. तसेच जेवल्यानंतर 2 तासांनी तुम्ही केळी खाऊ शकता किंवा तसेच तुम्ही एखादा फ्रूट ज्यूससुद्धा पिऊ शकता. 7वा पॉईंट मित्रांनो, तुम्ही संध्याकाळच्या तुमच्या आहारामध्ये संध्याकाळी इव्हनिंग स्नॅक म्हणून तुम्ही चहा चपाती, दूध चपाती किंवा एखादा सँडविच तुम्ही खाऊ शकता. मित्रांनो, 8वा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट, रात्री जेवल्यानंतर, जेवण झाल्यानंतर तुम्ही झोपायच्या आधी तुम्ही 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे. तसेच किंवा तुम्ही बॉडी गेन होण्यासाठी कोणतं एखादं सप्लिमेंट, जेन्युइन सप्लिमेंट जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आणि जर जे माझे काही मित्र परिवार आहे आपला, जे कोणी आपल्या जिममधली मुलं आहेत, तर ती जर बॉडी गेन होण्यासाठी जर तुम्ही सप्लिमेंट्सचा वापर करणार असाल किंवा घ्यायचा विचार करणार असाल तर योग्य तुमचे ट्रेनर जे सर्टिफाईड असतील किंवा जे सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट, तुम्ही यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही बॉडी गेन होण्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ शकता. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला आपली माहिती तुमच्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा मी एकदा तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत तुम्ही eat healthy and stay fit. Thank you.